पंचायत समितीच्या सत्तेसाठी परिचारकांनी ऐनवेळी सगळा गेम फिरवलाय आणि राष्ट्रवादीचा मोहरा फोडलाय। ऐनवेळी आमदार अभिजित पाटील आणि भालके गटाला धक्का देत परिचारक गटाकडून डॉक्टर शुभम आगावणे यांनी सभापतीसाठी तर उपसभापतीसाठी प्रमोद देशमुख यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। पंचायत समितीसाठी पंढरपूर तालुक्यातील मतदारांनी कुणाला स्पष्ट बहुमत दिले नव्हते, त्यामुळे परिचारक आणि आमदार अभिजित पाटील या दोन्ही गटाला 8-8चे संख्याबळ मिळाले होते। त्यामुळे सभापती आणि सत्तेसाठी पेच निर्माण झाला होता। यासाठी मागील 2-3 दिवसांमध्ये परिचारक पाटील गट एकत्रित येण्याच्या चर्चांना उधाण आले होते आणि त्या दृष्टीने मुंबईमध्ये बैठका देखील सुरू असल्याच्या बातम्या समोर येत होत्या। हा सगळा प्रकार स्टँड होत असतानाच परिचारक गटाने ऐनवेळी कासेगावचे नेते आणि शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांच्या गटातील सदस्य प्रमोद देशमुख यांना उपसभापती पद देत त्यांना फोडले आणि आज पुन्हा पंचायत समितीवर परिचारक गटाची सत्ता स्थापन करण्यात यश आलं आहे। पंचायत समितीच्या सभापतीसाठी डॉक्टर शुभम आगावणे तर उपसभापती पदावर प्रमोद देशमुख यांची निवड झाली आहे। या निवडीनंतर पंचायत समिती बाहेर परिचारक गटाने मोठा जल्लोष केला आहे। निश्चितपणाने काही दिवसापूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी आपण 16 पंचायत समिती गणामध्ये उमेदवार उभे केले होते। पैकी 8 उमेदवार आमचे विजयी झाले आणि पंढरपूर तालुक्यात कधी नव्हतं अशा पद्धतीचा 8-8 अशा पद्धतीचं बलाबल त्या ठिकाणी समोर आलं। परंतु जनतेला दिलेला कौल हा मान्य करून या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली गेली। प्रथमतः या निमित्ताने आपण जो विचारलेला प्रश्न आहे तर म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्याचे ऋषितुल्य नेते श्रद्धेय स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली या पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाची घोडदौड त्या ठिकाणी गावागावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत विकासाची कामं आपण करण्याचा प्रयत्न केला। या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं लोकशाही पद्धतीचं वातावरण या निमित्ताने सतत मोठ्या मालकांनी जागृत ठेवलं। अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला या ठिकाणी पंचायत समितीचा सभापती असेल, उपसभापती असेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम आदरणीय मोठ्या मालकांनी त्यांच्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये केलं। आणि त्या अनुषंगाने या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही लोकांकडे मतदान रूपी कौल मागितला। वेगवेगळी विकासाची कामं करण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी आश्वस्त केलं। खरं तर हे 8-8 अशा पद्धतीचं संख्याबळ असताना खरं तर पंढरपूर भारतीय जनता पक्षाचं वरच्या नेतृत्वाचं मी आभार मानणार आहे। कारण दुर्दैवानं मागच्या 28 तारखेला 27 तारखेला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि एक धडाकेबाज अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व स्वर्गीय अजितदादांचं दुःखद निधन झालं आणि मग अशा वेगळ्या वातावरणात या निवडणूक पार पडत असताना या ठिकाणी सभापती भारतीय जनता पक्षाचा परंतु उपसभापती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी अजितदादांच्या निधनाच्या निमित्ताने निधन झालं आणि त्यांना समर्पित म्हणून या ठिकाणी उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रमोद हरी देशमुख यांना उपसभापती पदी संधी दिली। त्यामुळं हे जे बलाबल आहे आज आपण बघितलं तर काही दिवसापूर्वी काही महिन्यांपूर्वी आमच्याच पक्षाचे असलेले आदरणीय वसंतनाना देशमुख काही विचारांशी म्हणजे घरात भांडं लागतं अशा पद्धतीनं त्यांना काही विचार किंवा काही वेगळे विचार त्या निमित्ताने आले, परंतु ते पक्षाबरोबरच होते। आमच्याच पार्टीतला एक भाग म्हणून नानांनी गेल्या अनेक वर्षापासून काम केलं होतं, परंतु या निवडीच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी 2 पावलं सकारात्मक या ठिकाणी पुढे येऊन भारतीय जनता पक्ष, महायुती आणि विकासाची घोडदौड याला या ठिकाणी त्यांचा जे उमेदवार होते प्रमोद हरी देशमुख त्यांना या ठिकाणी आमच्याबरोबर पाठिंबा दिल्यामुळं आज पंढरपूर तालुक्याची गेल्या 40 वर्षापासूनची परिचारक कुटुंबाची असलेली सभापती पदाची परंपरा या ठिकाणी राखण्यात आम्हाला यश मिळालं। मला निश्चितपणाने खात्री आहे की भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सर्व पंचायत
पंचायत समिती सदस्य आणि आता नवीन निवड झालेले सभापती आणि उपसभापती निश्चितपणाने पुढचे वर्ष या ठिकाणी निश्चितपणाने चांगलं काम करतील.